तयार झाल्यापासून आपल्याला पहिली वेळ आलेली आहे की आंदोलन करण्याची. इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून खडकवासला कालव्यातून शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. उन्हाळी आवर्तन वेळेत मिळत नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपण पाहतोय आंदोलन केलेलं आहे. पुण्यामध्ये सिंचनासाठी पुरेसं पाणी मिळत नाही आणि त्याचमुळे इंदापुरात शेतकऱ्यांचं हे आंदोलन तुम्ही पाहताय. पुण्यात सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. खडकवासला या धरणातनं गावांना पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. इंदापूर तालुक्यामधील 22 अशी गावं आहेत ज्या ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी होतीये. खडकवासल्याच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आणि पिण्यासाठी तातडीने पाणी सोडण्यात यावं ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे आणि हक्काचं पाणी मिळवण्यासाठी शेतकरी आता थेट खडकवासल्याच्या मुख्य कालव्यात सुद्धा उतरलेले होते. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत. सागर, इंदापूर तालुक्यातला हा पाणी प्रश्न आपण पाहतोय. खडकवासला धरणातून आवर्तनं सोडण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. काय अधिक मागण्या आहेत या शेतकऱ्यांच्या? कसं आंदोलन सुरू आहे तिकडे? नक्की आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन जे आहे ते आता सुरू केलेलं आहे आणि यांची पिकं जी आहेत ती पूर्ण जळायला लागलेली आहेत. काही पिकं जी आहेत ती घेऊन हे सर्व शेतकरी सिंचन भवनजवळ आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील असतील, हे दाखल झालेत. काय मागणी आहे? तुम्ही पिकं घेऊन इंदापूर तालुका हा खडकवासला कॅनलचा शेवटचा तालुका आहे. पाणी वाटपाचं धोरण हे टेल टू हेड असतं, परंतु या वर्षी पाण्याचं धोरण अत्यंत अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे इंदापूर तालुका हा पाण्यापासून वंचित झाला. हजारो शेतकऱ्यांची पिकं ही जळून करपून खाक झालेली आहेत. एवढी भीषण परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये यापूर्वी कधीच आली नव्हती. रोहित पवारांनी जाणीवपूर्वक आलेलं पाणी हा जानाई शिरसाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून आलेलं पाणी इंदापूरचं पुन्हा वरती नेलं आणि अधिकारी त्यांच्या दबावाला बळी पडले. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि निश्चितपणे इंदापूर तालुक्याचं जो हक्काचं पाणी होतं ते दौंड आणि इतर भागामध्ये हवेली, बारामती याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जातंय, खरं तर याला कार्यकारी अभियंता आणि संबंधित प्रशासनाचं काम होतं की इंदापूर तालुका टेलला आहे, टेल पासून पाणी वाटप झालं असतं तर 2-2 वेळा बाहेरच्या किती 15,000 हेक्टरहून जास्त क्षेत्र आमचं खाक झालेलं आहे. फक्त अधिकाऱ्याच्या चुकीमुळे 20 दिवस पाणी आम्हाला मिळालेलं नाही. अजून